नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. मित्रांनो, सध्या मालिकेमध्ये आपल्याला बघायला मिळतंय की पूर्ण आजीची तब्येत अतिशय खालावलेली आहे आणि अशा खालावलेल्या अवस्थेमध्ये ती आता अर्जुनकडे वचन मागत आहे, ते म्हणजे अर्जुन आणि तन्वीच्या लग्नाचं. आणि मित्रांनो, आता अशा अवस्थेमध्ये जर अर्जुनने वचन दिलं तर पूर्ण आजीची तब्येत सुधारेल असं आता पूर्ण आजी अर्जुनला सांगत आहे. आणि आता अर्जुन नेमकं ते वचन देतो की नाही हा मोठा आता प्रश्न निर्माण झालेला आहे. सोबतच हे सगळं दृश्य सायली देखील बघत आहे. तर मित्रांनो, नेमकं आता पुढे काय होणार आणि आता नेमकं मालिका कोणत्या दिशेला वळून निघून जाणार हे बघणं फारच रंजक ठरणार आहे. तर मित्रांनो, पुढे नेमकं काय होणार आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आता पूर्ण आजीने तर ब्लॅकमेल करायला सुरुवात केलेली आहे अर्जुनला, परंतु तिची तशी तब्येतही खालावत आहे आणि पूर्ण आजीला आता त्रास होत आहे आणि तिची तब्येत सुधारेल असं तिचं म्हणणं आहे. आणि सोबतच आता प्रिया सुद्धा तेच करत आहे. प्रियाला सुद्धा खूप गुदगुल्या होत आहे, कारण की तिला सुद्धा माहिती आहे कुठेतरी या अवस्थेला अर्जुन बळी पडेल आणि मात्र तो वचन देईल. परंतु पूर्ण आजी आणि कल्पना यांच्या लक्षात येत नाहीये की प्रिया नेमकी कोणत्या पातळीची आहे, ती कोणत्या पातळीला जाऊन तिने काय काय कारस्थाने केलेत. तिच्याबद्दलचं सत्य मात्र आता पूर्ण आजी आणि कल्पनाला नाहीये. परंतु मित्रांनो, आता या ठिकाणी आता एक भयानक बदल तुम्हाला बघायला मिळणार आहे. मित्रांनो, आता पूर्ण आजी जीवनाच्या ज्या काही शेवटच्या घटका आहे त्या मोजत आहे. तिची अवस्था फारच वाईट झालेली आहे. तिची तब्येत आणि प्रकृती देखील खालावलेली आहे. आणि अशातच आता पूर्ण आजी त्याच्याकडे वचन मागत आहे की तू तन्वीशी लग्न कर म्हणून. आणि आता या वचनाला अर्जुनकडे दुसरा कोणताही मार्ग राहिलेला नाहीये, कारण की अशा अवस्थेत जर पूर्ण आजी त्याच्याकडे वचन मागतेय तर अशा वेळेस तिने काहीही मागितलेली गोष्ट तो देऊ शकतो हे तिला चांगलंच माहिती आहे. परंतु याच्यामध्ये पूर्ण आजीची खरंच तब्येत खालवलेली असते. सोबतच याचा जो आनंद आहे तो प्रियाला होत असतो, कारण की तिचा फायदा याच्यामध्ये असतो. परंतु आता अर्जुन नेमकं पुढे जाऊन आता ते वचन देतो की नाही, तर मित्रांनो, पुढे जाऊन अर्जुन आता पूर्ण आजीला वचन देणार आहे. परंतु मित्रांनो, याच्यामध्ये पण एक खास ट्विस्ट आहे. आता अर्जुनने पूर्ण आजीला वचन दिलेलं असतं, कारण की त्याला पूर्ण आजीची अवस्था बघवत नसते. ती ज्या प्रकारे आता मरणाच्या दारात असते त्यामुळे मात्र तो कसलाही विचार करत नाही. त्याला खूप जास्त वाईट वाटत असतं. आणि आता मात्र त्याने पूर्ण आजीला वचन दिलेलं असतं आणि हे सगळं सायलीने देखील बघितलेलं असतं. सायलीला प्रचंड दुःख झालेलं असतं, परंतु तिला याचं दुःख झालेलं नसतं की अर्जुनने वचन दिलंय, परंतु तिला याचं दुःख झालेलं असतं की पूर्ण आजीच्या मनात माझ्याविषयी अजून देखील गैरसमजच आहेत आणि अर्जुनने वचन दिलंय, कारण की तिने अशा अवस्थेमध्ये वचन मागितलं होतं. तर अर्जुनने केलेली गोष्ट सुद्धा आता चुकीची वाटत नसते. तिच्या दृष्टीने सुद्धा अर्जुन बरोबरच असतो. परंतु अर्जुनला नाविलाजाने आता ते वचन पूर्ण आजीला द्यावं लागलेलं असतं. परंतु आता अर्जुनने पूर्ण आजीला तर वचन दिलेलं असतं आणि या गोष्टीचा आनंद मात्र आता घरातल्यांना सगळ्यांना झालेला असतो, कारण की त्यांना सगळ्यांना असं वाटत असतं की अर्जुनचं लग्न व्हावं तर तन्वीशीच. तर मात्र आता या गोष्टीमध्ये एक भयानक ट्विस्ट येणार आहे, ते म्हणजे हा ट्विस्ट घेऊन येणार आहे प्रतिमा. आणि प्रतिमाच आता अर्जुन आणि सायलीला एकत्र आणण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे, कारण की याच्यामध्ये खूप मोठा एक ट्विस्ट लपलेला आहे. ते म्हणजे तन्वी म्हणजे तर खरी सायली आहे, परंतु तिच्या जागी प्रिया ही मध्ये मध्ये लुडबुड करते. आता जेव्हा तन्वी हीच सायली आहे हे जेव्हा सगळ्यांच्या लक्षात येणार आहे, तेव्हा मात्र सगळे आता स्वतःचे तोंड झोडून घेणार आहे, कारण की इतक्या दिवस खोट्या प्रियाला, पापी प्रियाला तन्वी म्हणून त्यांनी जे काही घरामध्ये स्थान दिलेलं असतं आणि या सगळ्याचा त्रास मात्र झालेला असतो ते म्हणजे खरंच सायलीला, अर्जुनला. आणि या गोष्टीचं आता घरातल्यांना फार वाईट वाटणार आहे पुढे जाऊन. परंतु मित्रांनो, त्याआधी आपल्याला काही पुढील भागांमध्येच म्हणजे या येणाऱ्या एका हप्त्यामध्ये आपल्याला इथपर्यंत नक्की बघायला भेटणार आहे. प्रतिमाला सायलीची एक जाणीव होणार आहे की सायली आपली तन्वी आहे म्हणून, कारण की प्रतिमा स्वतः आता सायलीला भेटण्यासाठी जेव्हा कुसुमताईच्या घरी आलेली असते त्यावेळेसच मात्र तिला असंही वाटलेलं असतं. त्यावेळेस तिथल्या काही ज्या आठवणी असतात त्या आठवणी तिला थोड्या थोड्या आता आठवायला लागलेल्या असतात. आणि या सगळ्या गोष्टीतून जेव्हा ती सायलीला भेटणार आहे पुन्हा एकदा, त्यावेळेस मात्र तिला कुठेतरी दोघांमध्ये काही
काहीतरी नातं असल्याची जाणीव होणार आहे आणि या गोष्टीवरती त्या दोघींमध्ये खूप चर्चा देखील होणार आहे, कारण की आता प्रतिमा थोडीशी ओपन अप झालेली आहे आणि ती मोकळं ढाकळं आता बोलायला लागलेली आहे. तिला पण काही गोष्टी कळायला लागलेल्या आहेत आणि या गोष्टीचाच परिणाम मात्र त्या दोघींच्या बोलण्यावरती होणार आहे. इकडे प्रिया सारखी इकडे घरामध्ये आता लोडबुड करणार आहे, कारण की तिला तर प्रचंड आनंद झालेला असणार आहे की अर्जुन सोबत तिला लग्न करायचंय. परंतु इकडे आता प्रतिमा आणि सायलीची झुंज असणार आहे. त्या दोघीही एका बाजूने उभ्या राहून आता मात्र या सगळ्या गोष्टीवरती काम करणार आहेत आणि कशा प्रकारे अर्जुन आणि सायलीचं लग्न होईल या गोष्टीचा विचार करणार आहे. आता मात्र प्रतिमा स्वतः आता सायलीला साथ देणार आहे. आधी तिलाही माहित नसणार आहे की ती माझी मुलगी आहे म्हणून, परंतु तरी देखील त्या दोघीही एकत्र येत आता मात्र अर्जुनला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. परंतु इकडे एक अशी गोष्ट घडणार आहे की ज्याने आता अर्जुनला खूप जास्त वाईट वाटायला लागलेलं असतं. अर्जुन आता इतका गिल्टी झालेला असतो, त्याने वचन दिलेलं असतं, परंतु त्याला प्रचंड त्रास होत असतो आणि त्याला खूप जास्त वाईट वाटायला लागलेलं असतं. त्याच्यामुळे कदाचित तो आता थोडासा पहिल्यासारखा ओपन अप राहणार नाहीये. तो आता डिप्रेशन मध्ये जाणार आहे, त्याला प्रचंड त्रास होणार आहे आणि त्याने ते जे काही वचन दिलेलं असतं पूर्णा आजीला, त्याचा मात्र त्याला स्वतःलाच खूप जास्त राग येणार आहे स्वतःला. त्याच्यामुळे तो आता खूप जास्त खालावून जाणार आहे. आता मात्र पूर्णा आजी बरी होणार आहे आणि बरी झाल्यानंतर आता पूर्णा आजी घरी येते. घरी आल्यानंतर सगळं काही आता नॉर्मल झालेलं असतं. पूर्णा आजीला तरीही डॉक्टरांनी अतिदक्षतेची काळजी घेण्यासाठी सांगितलेलं असतं. त्याच्यामुळे सगळी तिची जी काळजी आहे ती काळजी घेण्याचा आव मात्र आता प्रिया आणत असते. प्रिया किती चांगली आहे घरासाठी, घराची सून म्हणून किती आदर्श ठरेल या गोष्टीसाठी आता प्रिया नको त्या गोष्टी करायला लागते. तिला तर आनंदच असतो आणि आता तिला कन्फर्म झालेलं असतं अर्जुनला आता दुसरा कोणताही पर्याय नाही. पूर्णा आजीने सांगितल्याप्रमाणे, पूर्णा आजीला दिलेल्या वचनाप्रमाणे आता त्याला मात्र माझ्याशीच लग्न करावं लागेल या गोष्टीची आता खात्री प्रियाला आलेली असते. त्यामुळे प्रिया फार उडत असते. प्रिया आता खूप जास्त आनंदी असते. इकडे महिपत आणि नागराज यांना सुद्धा तिने सगळं सांगितलेलं असतं की काय घडलं काय नाही ते. आणि मग त्यातून आता सगळीकडे आता विजय कुठेतरी असत्याचा होताना आपल्याला मालिकेमध्ये दिसणार आहे आणि त्याचं प्रचंड त्रास हा सायली आणि अर्जुनला होणार आहे. आता याच्यामध्ये खरं तर सायली आणि अर्जुनच रडले. याच्यामध्ये खरं तर दोघांचं खरं प्रेम, त्या खऱ्या प्रेमाची ही परीक्षा आता मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. सोबतच मित्रांनो, ज्या वेळेस आता अर्जुन हे वचन देत असतो त्यावेळेस मात्र त्याने आता हे वचन तर दिलेलं असतं, परंतु ज्या वेळेस पूर्णा आजी घरी बरी होऊन आलेली असते त्यावेळेस सुद्धा तो काहीही बोलू शकत नसतो पूर्णा आजीला. तो आता गप्प राहायला सुरुवात झालेली असते त्याची. जास्त ओपन अपली बोलत नसतो. पूर्णा आजीला बरं वाटावं म्हणून तो आता सगळं काही करत असतो, परंतु त्याची अजिबात इच्छा नसते मनातून. प्रियासोबत त्याला उभंही राहावंसं वाटत नसतं, कारण की प्रियाची खरी लायकी ही जर कोणाला माहिती असेल तर ती फक्त आणि फक्त अर्जुनलाच माहिती असते आणि तरीही त्याला बरेचशा काही सत्य तिच्याबद्दलचे माहिती नसतात. परंतु प्रियाची काय लायकी आहे आणि प्रिया काय आहे हे त्याला चांगलं माहिती असतं. आता मात्र सायलीला या घरामध्ये आणायचंय तर मी काय करू काय या गोष्टीचा प्रश्न आता त्याला पडलेला असतो. तो आता त्या गोष्टीवरती विचार करू लागतो. चैतन्याला म्हणत असतो की चैतन्य, अरे हे काय होऊन बसलं रे, आता मला काय करावं ना काही कळत नाहीये. सोबतच आता पूर्णा आजीला मी वचन देखील दिलंय आणि हे वचन दिल्यानंतर मी आता मात्र एकदम असह्य झालोय. मी मिसेस सायली यांना काय बोलू, कशा पद्धतीने तोंड दाखवू आता मी त्यांना, मला काही समजत नाहीये रे. आणि आता मिसेस सायलीला जेव्हा हे कळेल की मी प्रियाशी लग्न करण्यासाठी, तन्वीशी लग्न करण्यासाठी वचन दिले, तेव्हा मात्र त्यांची हालत काय होईल. अरे त्या माझ्यावरती इतकं प्रेम करतात, मी त्यांच्यावर इतकं प्रेम करतो, आता मात्र या प्रेमाचा दी एंड होताना मला दिसतोय. आता मला काहीही सुचत नाहीये. तेव्हा मात्र चैतन्य म्हणत असतो की थांब अर्जुन थांब, अशी इतक्यातच हार मानू नकोस. अरे अजून तुमचं लग्न थोडी झालंय आणि या सगळ्या गोष्टींमध्ये काही ना काहीतरी मार्ग निघेलच. तू जरासा विचार कर याच्यावरती आणि थोडासा थांबून राहा, थांबल्यावरती प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात अरे, असं आता चैतन्य अर्जुनला एक प्रोत्साहन देण्यासाठी हे सगळं बोलत असतो. अर्जुन सोबत चैतन्यालाही काळजी वाटू लागते की कशा प्रकारे आता अर्जुनला ब्लॅकमेल करून पूर्णा आजीने त्याच्याकडून वचन तर घेतलंय, परंतु अर्जुनही खुश दिसत नाहीये. तिकडे सायली वहिनीलाही मी काय सांगू काही समजत नाहीये. आता मात्र चैतन्याने कुसुमला फोन केलेला असतो. कुसुमला विचारलेलं असतं की सायली वहिनीचं काय चाललंय. तेव्हा मात्र कुसुमने सांगितलेलं असतं की तिला सगळं सत्य समजलंय म्हणून. तिने सांगितलेलं असतं की माझ्यापर्यंत सगळ्या गोष्टी आल्या आणि इव्हन ज्या दिवशी हॉस्पिटलमध्ये पूर्णा आजीने वचन मागितलं
सांगितलं होतं आणि अर्जुनने पूर्ण आजीला वचन दिलं होतं त्यावेळेस सुद्धा सायली तिथंच होती आणि सायलीने ते जेव्हा ऐकलंय तेव्हापासून सायलीला सुद्धा धाड भरलीये. सायली सुद्धा आता पूर्णपणे खचून गेलीये. सायलीला सुद्धा खूप जास्त आता वाईट वाटतंय. तिने तर आता आशाच सोडलीये. परंतु मी तिला समजावण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. तेव्हा मात्र कुसुमताई विचारत असते तिकडे अर्जुन सरांची काय अवस्था आहे. त्यावेळेस मात्र चैतन्य म्हणत असतो की अर्जुनची अवस्था काही वेगळी नाहीये. अर्जुन तर पूर्णपणे स्वतःशीच आता खूप जास्त वाद घालायला लागलाय. स्वतःचाच राग करायला लागलाय. त्याला प्रचंड स्वतःचा राग येतोय आणि त्यालाच खूप जास्त वाईट वाटतंय. त्याने पूर्ण आजीला वचन तर दिलंय परंतु तो पूर्णपणे कोलमडून गेलाय. त्याला प्रचंड वाईट वाटतंय. त्यांनी केलेला एक गुन्हा वाटतोय त्याला आणि आता तो मात्र म्हणतोय की मी आता मिसेस सायलींसमोर जाऊ तर जाऊ कसं, त्यांना तोंड दाखवू तर कोणत्या तोंडाने तोंड दाखवू, असे बरेचसे प्रश्न त्याला पडताय. त्याची अवस्था ही फार. तेव्हा मात्र आता कुसुमताई म्हणत असते की आपल्यालाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा मात्र चैतन्य म्हणतो की कुसुमताई तुम्ही अजिबात काही टेन्शन घेऊ नका. माझ्याकडे काही प्लॅन आलाच तर मी तुम्हाला कॉल करतो. तुमच्याकडे काही प्लॅन आला तर तुम्ही मला कॉल करा. तेव्हा मात्र असं ते बोलून आता फोन ठेवून देतात. दुसरीकडे मात्र इकडे प्रतिमाला काही चैन पडत नसतं. प्रतिमाला जेव्हा ह्या गोष्टी सगळ्या समजतात, पूर्ण आजीची अवस्था आणि त्याच्यामध्ये दिलेलं वचन, या गोष्टींमुळे मात्र आता प्रतिमाला धक्का बसलेला असतो. प्रतिमाला एक गोष्ट लक्षात येत असते की हे जे काही घडतंय ना ते काहीतरी चुकीचं घडतंय. ती आता देवाच्या मंदिरात जाते. देवाच्या मंदिरात जाऊन देवाला पुढे प्रार्थना करत असते. तेव्हा मात्र ती देवाला म्हणत असते, ती आता देवीच्या मंदिरात जाते. देवीला ती आता हात जोडते आणि ती देवीला आता म्हणत असते की देवी आई हे काय होतंय माझं, मला काही समजत नाहीये. सायलीचं असं दुःख मला देखवलं जात नाहीये. सायलीला त्रास झालेला मला सहन होत नाहीये. तिकडे दुसरीकडे प्रिया मात्र तीही म्हणते की मी लग्न केल्याशिवाय मी जगणार नाही आणि मी करेल लग्न तर ते फक्त अर्जुनशीच करेल, नाही तर बिना लग्नाची राहील आयुष्यभर, असं ती बोलते. आई यामध्ये मला काहीही कळत नाहीये. कुठेतरी मला प्रियाचा स्वभाव खटकतोय तर सायलीचं प्रेम मला माझ्यापासून दूर जाऊ द्यायचं नाहीये. नेमकं माझ्यासोबत घडतंय तर घडतंय तरी नेमकं काय. आता मात्र इथे प्रतिमावरती देवी आईची एक कृपा होणार असते. आता मात्र प्रतिमाने जेव्हा देवी आई समोर हात जोडलेला असतो तेव्हा मात्र अचानक घंटानाद सुरू होतो. सगळीकडे वारं सुटलेलं असतं. प्रतिमा देवी समोर हात जोडून उभी असते. तिला आता मात्र फक्त आणि फक्त देवी आईकडे तिची हीच विनंती असते की हे जे सगळं होतंय ते काय आहे, माझं नातं काय आहे सायलीशी, सायलीबद्दल इतकं मला प्रेम का जाणवतं, सायलीबद्दलचा इतका जिव्हाळा का बरं जाणवतं मला, सायलीचं दुःख का देखवलं जात नाही. तेव्हा मात्र अचानक सगळीकडे घंटानाद सुरू झालेला असतो आणि आता सर्वत्र वारं वगैरे सुटलेलं असतं. मोठमोठ्याने घंटा वाजायला सुरुवात झालेल्या असतात. तेव्हा मात्र आता देवी आईची कृपा मात्र आता प्रतिमावरती होत असते. प्रतिमाला आता पूर्णपणे संकेत मिळत असतात की काहीतरी जे काही घडतंय ते नक्कीच बरोबर घडतंय. याच्यामध्ये काहीतरी कारण आहेत या गोष्टीला, म्हणून या सगळ्या गोष्टी घडताय असा देवाचा संकेत आता मात्र प्रतिमाला मिळत असतो. नंतरून काही वेळानंतर प्रतिमा आता जागीच चक्कर येऊन खाली पडते आणि तिला आता बऱ्याचशा गोष्टी आठवायला लागलेल्या असतात. म्हणतात ना शेवटी देवीला शरण गेलेल्या व्यक्तीवरती कृपा ही होतेच आणि मग अशाच प्रकारे आता प्रतिमावरती सुद्धा आता कृपा झालेली असते. देवी आईने आशीर्वाद दिलेला असतो आणि प्रतिमाला आता त्या जुन्या पुराण्या गोष्टी सगळ्या आठवायला लागलेल्या असतात. तिला हेही आठवलेलं असतं की आपली मुलगी ही सायलीच आहे आणि आता या सगळ्या गोष्टींचा मोठा खुलासा आता मात्र प्रतिमा समोर झालेला असतो. परंतु आता प्रतिमाला या सगळ्या गोष्टी आठवल्यानंतर देखील आता खूप आनंद झालेला असतो. परंतु आता तिला या गोष्टीचा प्रश्न पडलेला असतो की प्रिया आहे तरी कोण, आणि मी जर असं बोलले आता घरामध्ये तर माझ्यावरती कोण विश्वास ठेवेल, आणि मी सायलीला जरी बोलले तरी सायली सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवणार नाही, असं आता प्रतिमाला वाटू लागतं. प्रतिमा आता स्वतःच एकटीच आता या गोष्टीचा पुरावा शोधण्यासाठी निघालेली असते. प्रतिमाचं हे युद्ध आता सर्व कुटुंबाशी असते, पूर्ण आजीशी सुद्धा आणि सोबतच सायली आणि अर्जुनशी सुद्धा, कारण की याच्यामध्ये आता तिला सत्य सगळ्यांसमोर आणायचं असतं. तिला जे आठवतंय ते खरंय हे तिला आता सिद्ध करायचं असतं. आणि आता अशातच आता प्रतिमा मंदिराच्या बाहेर पडलेली असते. तिला आता या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी आठवायला लागलेल्या असतात आणि आता मात्र प्रतिमाला या सगळ्या गोष्टी जेव्हा आठवतात तेव्हा मात्र तिला धक्का बसलेला असतो आणि तिला आता समजतं की अर्जुनने जे वचन दिलंय ते मात्र सत्यच ठरणार आहे. अर्जुनचं वचन देखील आता खोटं ठरणार नाहीये. तो सुद्धा तन्वीशीच लग्न करणार आहे, परंतु तन्वी ही तर खरी सायली आहे हे मला फक्त सिद्ध करावं लागणार आहे. म्हणजे सगळा प्रॉब्लेमच सॉल्व्ह होईल. सायली सुद्धा अर्जुनचीच राहील आणि अर्जुन सुद्धा खुश राहील, पूर्ण आजी सुद्धा खुश राहील. या सगळ्याचं सोल्युशन फक्त इतकंच आहे की ही कोण खोटारडी प्रिया घरामध्ये घुसली आहे ना तन्वी म्हणून, हिचंच भांड मला फोडायचंय. आणि मग काय
काय आता प्रतिमा आता डायरेक्टली हे सगळे सत्य शोधण्यासाठी आता बाहेर पडलेली असते. जे काम कधी अर्जुनला जमलं नाही, सायलीला जमलं नाही, कधी रविराजला जमलं नाही, तर कधी घरातल्या इतर कोणालाही जमलं नाही, चैतन्याला देखील जमलं नाही, ते काम आता मात्र प्रतिमाने हाती घेतलेलं असतं. प्रतिमाने आता मागचा पुढचा विचार न करता आता मात्र प्रिया विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी आता तिने एक ना एक चाल खेळायचं ठरवलेलं असतं. मग काय, आता तिने लगेचच प्रियावरती आता चांगली बारीक पाळत ठेवलेली असते. प्रियाच्या प्रत्येक हालचालीवरती आता प्रतिमाने लक्ष ठेवलेलं असतं. कारण की न्याय मिळवून द्यायचा आहे तर माझ्या सायलीला, माझ्या लेकीलाच न्याय मिळवून देणार मी, असं आता तिने मनाशी ठाणलेलं असतं. कारण की माझी लेक ही माझी आहे हे सुद्धा मला प्रूव्ह करावं लागतंय, हे सिद्ध करावं लागतंय. याच्या इतकी शोकांतिका दुसरी नाही. कारण की या प्रियाने असा आळा घातलाय सगळ्यांना ना की याला सगळे आता फसले गेलेले आहे. सगळ्यांच्या नजरेमध्ये आता मात्र मी जर असं सांगितलं तर गैरसमज निर्माण होईल. त्याच्यामुळे प्रतिमा विचार करत असते, मी जे काही बोलेल ना ते सगळं पुराव्यासोबत बोलेल. तेव्हा मात्र आता प्रतिमा एक एक गोष्टीचा शोध घेऊ लागते. प्रिया आता घरी आलेली असते. प्रिया जेव्हा घरी आलेली असते ती खूप आनंदी असते. प्रतिमाने मुद्दामच आता प्रियाच्या रूम मध्ये जाऊन ऑलरेडी मोबाईल रेकॉर्डिंगला लावून ठेवलेला असतो. तिची व्हिडिओ शूटिंग रेकॉर्डिंग आता तिने घेऊन ठेवण्यासाठी लावून दिलेला असतो. प्रिया जेव्हा रूम मध्ये येते तेव्हा मात्र ती लगेचच आल्यानंतर खूप खुश असते, स्वतःशीच आधी बोलत असते. नंतरून मात्र तिचा लगेचच एक फोन वाजतो. लगेचच ती फोन घेते आणि आता ती फोनवरती बोलत असते आणि तिचं ते सगळं जे बोलणं आहे ते आता सगळं नागराजशी चाललेलं असतं. नागराजसोबतच ती बोलत असते आणि सगळं काही आता त्यांचं हे बोलणं हे व्हिडिओमध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. त्याच्यामध्ये कशा प्रकारे अर्जुन आणि सुभेदारांची वाट लावायची या सगळ्या गोष्टींचं बोलण्याचं रेकॉर्डिंग आता मात्र आलेलं असतं ते प्रतिमाकडे. आणि आता प्रतिमा पुन्हा जेव्हा प्रिया जेव्हा त्या रूम मधून निघून जाते तेव्हा प्रतिमा तिथे येते आणि तो मोबाईल उघडते. तर त्याच्यामध्ये बघते तर काय बघते तर तिला लगेचच तिथे कुठेतरी दिसतं की याच्यामध्ये सगळं प्रियाचं हे प्लॅनिंग आहे. प्रिया हे सगळं प्लॅनिंग करून करते. याचा अर्थ प्रिया ही तन्वी नाहीच आहे आणि तिने आतापर्यंत जे काही आणलंय ते एक फक्त दिखावा होता, ती एक बनावट फेक होतं. हे सगळं हे आता सगळं लक्षात आलेलं असतं हे प्रतिमाच्या. मग काय, प्रतिमा लगेचच ती रेकॉर्डिंग घेते, त्या सगळ्या गोष्टी गोळा करते. सोबतच आता ती सायलीला फोन लावते. सायलीला फोन लावल्यानंतर तेव्हा सायली रडतच असते. सायलीला ती म्हणत असते की सायली बाळा तू रडू नको, मी तुला सांगते तसं आता करायचंय, तुला आता माझ्यासोबत एका ठिकाणी यायचंय. त्यावेळेस मात्र सायली म्हणत असते की कुठे जायचंय प्रतिमा आत्या. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते, सायली अगं तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना, तू माझ्यावरती विश्वास करते की नाही, हे बघ मी तुझं कधी वाईट करेल का. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की नाही, माझा विश्वास तर माझ्यापेक्षा तुमच्यावरती जास्त आहे, तुम्ही मला जे म्हणाल ते करायला मी तयार आहे. तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की मग तू अजिबात काळजी करू नको, तू आता माझ्या सोबत चल, मी आता सगळं जे काही आहे ना तुझ्या जीवनातलं सगळं दुःख ते आता मी दूर करते. कारण की माझ्या जीवनातलं जे दुःख आहे ते तू दूर केलं होतं. आणि मग काय, प्रतिमा लगेचच सायलीला घेऊन लगेचच ती आता पूर्णा आजी समोर गेलेली असते. पूर्णा आजी समोर जेव्हा येते तेव्हा मात्र आता सायलीला तिथं बघून पूर्णा आजीला खूप राग आलेला असतो. पूर्णा आजी म्हणते की तू ह्या मुलीला घेऊन का बरं आली आहे. प्रतिमा म्हणत असते की पूर्णा आजी फक्त काही वेळ दे मला, मी तुला काही वेळामध्ये सगळ्या गोष्टी सांगते. हे बघ पूर्णा आजी मला सगळ्या गोष्टी आठवल्यात, तू आता अजिबात टेन्शन घेऊ नको, मी जे काही तुला सांगते ना ते तू फक्त शांतपणे ऐकून घे, फक्त मला जे काही सांगायचंय ते मला बोलू दे, करू दे. तेव्हा मात्र तिथे अर्जुन देखील असतो आणि आता प्रतिमा सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात करते. तिथे काय आता प्रिया नसते. प्रिया आता वरून खाली येत असते कारण की ती अर्जुनच्या रूम मधून प्रियाला खाली येताना बघून मात्र सायलीला खूप वाईट वाटत असतं. सायली खूप जास्त वाईट फील करत असते आणि हे बघून मात्र प्रियाला खूप आनंद होत असतो. प्रिया मुद्दामच सायलीकडे बघून आता खूप जास्त हॅपीली बघत असते कारण की अर्जुनही आधी त्याच रूम मधून खाली आलेला असतो आणि प्रिया काही वेळानंतर त्या रूम मधून खाली आलेली असते. आणि हे सगळं दृश्य आता सायलीने बघितलेलं असतं. सायलीला प्रचंड वाईट वाटत असतं, परंतु तरी देखील आता सायली त्या गोष्टीला इग्नोर करते. प्रतिमाकडे ती आता लक्ष देत असते. प्रतिमा आता एक एक गोष्ट बाहेर काढायला सुरुवात करते. प्रतिमा एक एक गोष्टीचं सगळ्यांना सांगू लागते. त्यावेळेस मात्र प्रियाला काही माहिती नसतं की नेमकं प्रतिमाला काय सांगायचं, प्रतिमा इथं का बरं हिला घेऊन आली. तेव्हा मात्र प्रिया खाली येते आणि म्हणते की तू ह्या मुलीला इथं आणलंच का बरं, हिला पहिल्यांदा घराबाहेर काढ बरं तू, असं आता प्रिया मोठमोठ्याने ओरडू लागते. तेव्हा मात्र प्रतिमा मोठ्याने रागवते आणि म्हणते की थांब प्रिया थांब. तेव्हा मात्र प्रिया म्हणत असते अगं मी तन्वी. तेव्हा मात्र आता लगेचच प्रतिमा म्हणते की हो प्रिया तू गप्प बस आता. तेव्हा मात्र लगेचच आता प्रतिमा सगळं जे काही सत्य आहे, तिचा जो काही व्हिडिओ आहे तो आता पूर्णा आजी समोर दाखवते. पूर्णा आजी समोर तो व्हिडिओ दाखवल्यानंतर मात्र आता प्रियाची चांगलीच बोलती बंद झालेली असते.
तेव्हा मात्र आता तो व्हिडिओ खोटा आहे असं आता असं काही म्हणायलाचा सुद्धा काही चान्स ठेवलेला नसतो. आणि आता मात्र प्रियाचं सगळं जे काही काळं रूप आहे ते आता पूर्ण आजी समोर आलेलं असतं. पूर्ण आजी ते जेव्हा बघते तेव्हा मात्र पूर्ण आजीला विश्वासच बसत नसतो. पूर्ण आजी म्हणत असते की अगं तू हे मला दाखवते, काय दाखवते, माझा याच्यावरती विश्वास नाही, आपली तन्वी असं कधी करू शकत नाही, अगं तुझी लेक आहे ना ती. तेव्हा मात्र पूर्ण आजीला आता प्रतिमा जोरात म्हणते नाही पूर्ण आजी नाही, अगं तुझा खूप मोठा गैरसमज झालाय आतापर्यंत. तू बघ ना, तन्वी म्हणजेच तू जिला तन्वी समजते ती प्रिया आहे आणि ती कुणाशी तरी काय बोलते की मी किल्लेदार आणि सुभेदार या कुटुंबावरती राज्य करणार आणि हे कुटुंब आता माझ्या तालावरती नाचणार आणि या सगळ्याला मी पूर्ण फस्त करणार. म्हणजे याचा अर्थ काय, तन्वी जर इथे असेल किंवा तन्वीला हे सगळं करण्याची काय गरज, हे पूर्ण हडप करण्याची काय गरज, म्हणजे तिच्याकडे ऑलरेडी काही नाहीये असं म्हणायचंय का. म्हणजे आता पूर्ण आजीला आता प्रतिमाने सगळं काही समजून सांगितलेलं असतं. अगं तुला जे वाटतंय ना ते तसं नाहीये. आता मात्र प्रियाला इकडे घाम फुटलेला असतो. प्रिया लगेचच दबक्या पावलाने मागे मागे चाललेली असते. प्रिया आता तिथून पळ काढण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत असते. प्रियाला फक्त आता तिथून पळून जावं असं वाटत असतं, कारण की आता प्रतिमाने तिचं सगळं सत्य आता पूर्ण आजीला सांगायला सुरुवात केलेली असते. पूर्ण आजीला प्रतिमा सांगू लागते की अगं हे सगळं जर ही प्रिया करू शकते तर तुला असं वाटतं का ती एखाद्या अँगलनी तरी तन्वी आहे म्हणून. अगं तुम्हाला तिने आतापर्यंत फसवलं तरी देखील मला पहिल्यापासून तिच्याकडे बघून कधी ती माझी मुलगी आहे, माझं तिच्याशी काही नातं आहे, नाळ आहे माझ्याशी तिची जोडलेली, असं कधीच वाटलं नव्हतं. त्याच्यामुळे मी तिच्यासोबत कधी आनंदाने किंवा सुखाने दोन श्वासही घेऊ शकले नाही. खरं तर तिने मला मारण्याचा देखील प्रयत्न केलेला एकदा. मला ते सगळं सत्य समजलं होतं, परंतु मला तेव्हा काही कळालं नव्हतं की नेमकं असं प्रियाने का केलं. परंतु आता सगळं समजतंय की तिचं सत्य समोर येऊ नये म्हणून मला संपवण्याचा तिचा प्रयत्न होता. बरं ती काही एकटी नाहीये, तिच्यासोबत अजूनही कोणीतरी जोडलं गेलेलं आहे. इकडे आता प्रिया पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता मात्र पूर्ण आजीचं लक्ष प्रियावरती जात असतं. तेव्हा मात्र प्रिया घाबरलीये हे बघून मात्र आता पूर्ण आजीला लगेचच विश्वास बसलेला असतो. प्रिया आता तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करते हे सगळ्यांच्या आता निदर्शनात आलेलं असतं. तेव्हा मात्र आता सायली म्हणत असते की मीही पहिल्यापासून सांगत होते. तेव्हा मात्र पूर्ण आजी म्हणते की तू गप्प बस ग, मला माहितीये आता ही प्रिया सुद्धा खोटारडी निघालीये तुझ्यासारखीच. शेवटी तुम्ही एकाच आश्रमातून आल्यात ना, दोघींनी सुद्धा आम्हाला फसवलंय. तेव्हा मात्र आता प्रतिमा म्हणत असते की हो दोघींनी पण फसवलंय तुम्हाला, खरं बोलताय तुम्ही पूर्णाजी. अगं तुला दोघींनी फसवलंय मान्य आहे मला, परंतु तुला माहितीये अगं त्याच आश्रमात आपली तन्वी वाढली. तेव्हा मात्र पूर्णाजी म्हणते की आता प्रिया तन्वी नाहीये तर मग आपली तन्वी कोण आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं पूर्णाजी आपली तन्वी आपल्या सोबत होती, ती आपल्याशी जोडली गेली, तिची नाळ सुद्धा आपल्याशी घट्ट झाली. अगं तुला नेहमी तिच्यामध्ये मी दिसले तरी देखील तुला ती दिसली नाही, असं मला या गोष्टीची मला मात्र खंत वाटते पूर्णाजी. मला तरी काही गोष्टी आठवत नव्हत्या, परंतु तुझी बुद्धी ठिकाणावरती होती, परंतु तुला सुद्धा ती दिसली नाही याचीच मला खंत वाटते. तेव्हा मात्र प्रतिमाने आता सायलीच माझी मुलगी तन्वी आहे असं सांगितलेलं असतं आणि हे बघून आता मात्र हादरा बसलेला असतो. प्रिया आता तिथून पळून जात असते, परंतु आता तिला लगेचच अर्जुनने पकडलेलं असतं आणि आता मात्र तिकडून अश्विन देखील आलेला असतो आणि चैतन्य देखील आलेला असतो आणि सगळ्यांनी आता मात्र प्रियाला देखील तिथं अडकवलेलं असतं. लगेचच आता रविराजला फोन करून अर्जुनने बोलून घेतलेलं असतं. परंतु आता मित्रांनो इथे खूप मोठं महाभारत घडणार आहे. ते एका व्हिडिओमध्ये जाणून घेणं इतकं काही शक्य नाहीये. व्हिडिओ खूपच मोठा होऊन जाईल आणि मित्रांनो त्याच्यामुळे तुम्हाला जर ते जाणून घ्यायचं असेल तर मित्रांनो कृपया करून व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच व्हिडिओला खाली कमेंट करा पार्ट 2, जेणेकरून आपण पुढे नेमकं काय घडणार आहे याच्यानंतर हे आपण अपलोड करणार आहोत चॅनलवरती आणि लवकरच तो देखील व्हिडिओ येईल. तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, जय महाराष्ट्र, धन्यवाद.